बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। एक्शन रिप्ले आपने देखा, अच्छा स्ट्रोक था, रन बनाने वाला, लेकिन इस बार फंस सकते हैं निकेश गेंद हवा में। और फील्डर देखिए कहां पर, ये क्या है भाई, हे प्रभु, हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ, क्या काय केलं, पहिले बघायला हवं होतं काय केलं। रतन मानेरकर सर, ये क्या हुआ, चलता है, बड़े बड़े शहरों में से छोटी छोटी बातें होती रहती है। दोनदा बसतील का रतन सर? यस, पाजी की तरफ से 2 विकेटों के लिए 2000 और आर्ट्रिक के लिए 5000। पाजी ने पहले दिन सेंचुरी पूरी की थी शायद 5 ओवर में ही, बहुत ही महंगे साबित हुए थे। और इस गेंद पर एक सिंगल देखिए आसानी से पूरी की। सिंगल के साथ टोटल की बात करेंगे यदि यहाँ पर देखिए 8 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए आखिरी 2 गेंदें भी विशेष, पहले डॉट वाइड बॉल, फिर उसके बाद चौका लगाया, दुक्का लगाया, सिंगल लगी, 2 गेंदें भी विशेष इस ओवर की। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन, फिलहाल ये कॉम्बिनेशन जब आता है भाई तब गेंदबाज के भी पसीने छूट जाते हैं कि फील्डिंग लगाए तो आखिर लगाए कैसे, ये भी एक सवाल होता जरूर है। दीपक जी सिंह साहब के माध्यम से 3 चक्कों के लिए 500 रुपए का इनाम होगा। निकेश भोईर के लिए ऑन साइड पर खेला है, बेहतरीन है, फील्डर वहां पर मौजूद, लेकिन उनके ऊपर से पहला टिप्पा खाकर 4 रन के लिए शानदार चौका। अच्छा था स्ट्रोक, बेहतरीन था, बढ़िया था, संपर्क भी उतना ही अच्छा हुआ और रन भी उतने अच्छे मिले। 4 रन मिले, चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 12 बगैर किसी विकेट के नुकसान पर। अगली गेंद रिवर्स का अस्त्र बाहर निकाला था, डॉट बॉल की समाप्ति होती है। पहले ओवर का खेल समाप्त, 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। राव्या 11, पहले ओवर का खेल समाप्त, 12 रन पहले ओवर के बाद। यदि देखिए 12-12 रन बनते रहेंगे तो लगभग 60-62 तक पहुंच सकते और एक अच्छा टोटल होगा देखिए इवनिंग सेशन में। हालांकि बात करेंगे कल का मुकाबला है, लेकिन कल ऑलरेडी 9 मुकाबले और उसमें एक एग्जीबिशन मैच, सो एडजस्टमेंट होगी, थोड़ी एडजस्टमेंट होगी। कल का ये मुकाबला हमने आज खिलाया है, जो भी खिलाड़ी खेलने हैं उन सभी का हम आभार व्यक्त करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। चलिए भाई, फील्डिंग टीम, इतना समय नहीं चलेगा, सुरकाते सर। दोन्ही आहे शकत, मी आता काही बोलू शकत नहीं। लेकिन देखिए निकेश, यदि आप मैनेजमेंट टीम मेंबर होंगे फिर भी ऐसे चलेगा नहीं, रूल्स आर रूल्स। अजय, सबके लिए देखिए रूल्स समान होंगे। बॉलर्स नेम, ऑन साइड पर, बहुत ही बढ़िया निकेश भोईर का बल्ला, क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक, 4 रन। लाका 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 चामडी चामडी चमकते लाका 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 लाका। शानदार चौका लगाया निकेश भोईर ने, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था। 3 चौके के लिए दीपक सिंह के माध्यम से 500 रुपए का इनाम होगा। रिवर्स खेला है, रन मिल सकती है, हाँ जरूर, तेजी से रन चुराए यहां पर देखिए। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता, बस 17 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। 17 विदाउट लॉस। किसकी तरफ से हो आप? विजय 11 की टी शर्ट पहने, लेकिन सपोर्ट निकेश भोईर को कर रहे हो।
राव्या वीर 11 बनाम वीजा 11 के बीच है मुकाबला। स्ट्राइकिंग एंड पर अब बनुज सीधे बल्ले से खेलने का प्रयास था, फ्रंट ऑफ द विकेट। ओ गेंद स्क्वायर लेग पर, रिस्की रन हो सकता है, भाग रहे बल्लेबाज और अंपायर सिग्नल तीसरे अंपायर की मांग की गई। तो चलिए टेक्निकल रूम में नहीं जाएंगे क्योंकि स्क्रीन के ऊपर ही दिखाया अंपायर ने डायरेक्टली। टेक्निकल रूम कंट्रोल रूम से हमारे स्क्रीन पर ही सीधा टेलीकास्ट है। आउट है या नहीं देखा जाएगा। ये कौन बकता है? मीना बोल वरती ना इकडे तिथे डायरेक्ट शैलू आता इथेच दाखवा डायरेक्टली। शैलेश भोईराने विनंती, आपण डायरेक्टली याच खालच्या स्क्रीन वरती दाखवा डायरेक्टली। येस हाच अँगल राहू द्या ऑन। आउट है, फलंदाज बाद है। एकनाथ माळी जरी आले तरी चालतील। आमचा कॉमेंट्री बॉक्स ऑफिशियल कॅमेरा वारंवार शोधतच असतात कोणाला ना कोणाला। सध्या आमच्या सोबत बघा रोशन, तुम्ही पाहू शकाल स्कोररच्या भूमिकेमध्ये रोशन सोरका दिला, 8वीला आहे, 13 ते 14 वय वर्ष असेल रोशन, बरोबर? चला प्लीज, काय सुरू आहे? मॅनेजमेंट टीम मेंबर आहात याचा अर्थ असा नाही वाटेल ते होईल। रिव्हर्स खेळलाय, क्या बात है, स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला। निकेश भोईर नावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड चौकार। क्या बात है, मागून काय करतोय? येस बघा 12th मॅन विजय 11 संघाचे भरपूर एक्साइटेड होते या गाण्यासाठी। अशी संगीत मोस्टली आम्हाला नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेटमध्ये ऐकायला मिळतात। कदाचित आज जर डीजे ओमे असतील रतन सर तर आज फुल ऑन एंटरटेनमेंट होईल मांगरोल नाईटला। ओ लॉप करायचा होता, संपर्क झाला नाही तिथे बघा, बॅट गोपनी सारखी फिरवली होती अक्षरशः। ऍक्शन रिप्लाय पण पाहतो बघा, मोठा बॅकफ्लिप न पुढे आला, फ्रंट ऑफ द विकेट लॉप करायचा होता, मिस झाल्याच्या नंतर त्याचे एक्सप्रेशन बघा। येस धाबा झाले ते 21, षटक दुसरं आहे, P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक। ऑप्शनच्या बाहेर शप्पल झाला, तो ऑन साइडला खेळायचा होता, थर्डमॅन मधून बॉल मागे आलाय, डीप थर्डमॅनला फिल्डर तिकडे तैनात आहे, धाव मिळेल एक, शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल, षटक क्रमांक दुसरा पूर्ण 22 धावा धापलकावरती। 22 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर while batting in first section team राव्या वीर 11। कम ऑन डीजे, फील्डिंग लावून घेतो रे। येस येस डीजे।
क्या बात आहे, थँक्यू. शब्द रचना पाहना, असा एकच आहे बॅट्समन ज्याचे प्रतिस्पर्धी ही फॅन एकमेव असेल मला तर वाटतं या अखंड टेनिस क्रिकेट जगतामध्ये. त्यांचे विरोधक म्हणजे त्यांचा अगेन्स्ट खेळणारे खेळाडू देखील त्याचे फॅन असतील. केतन म्हात्रे, त्याचं संगीत आपण ऐकलं. वाकळांचा हा वाघ आणि केतन म्हात्रे लावतोय आग. कदाचित आज लावेल आग. ठाणे रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडियामध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आज ठीक 6 वाजता. कारण अंबाला त्यांच्या विरोधामध्ये केतन म्हात्रे, अभिषेक दलहोर विरुद्ध वंडर बॉय ऑफ ठाणे. ऑफ साइडला सध्या निळजेचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये तळपलाय. निकेश भोईरनं आणखीन एक ठोकलाय षटकार. क्या बात है, थैंक यू डीजे. मला तयार आणि सलगचा दुसरा पॉवर पॅक धमाका. वॉट शॉट, पत्रा बजाव, छप्पर तोड षटकार. येस, बघा बरीचशी पारितोषिक आलेले. भाग्यवान चव्हाण आम्हाला सांगतात की सलगचा तिसरा आला तर त्यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे, 5,000. दीपक भाई यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक. बघा निकेश, संधी आहे, कॉम्प्रो करून घ्या आत्ताच. आणि 6 बॉल 6 षटकार आले तर संदीप नाना पगडे आमचे सर्वांचे लाडके त्यांच्या वतीनं 1, 2, 5 नव्हे 10,000 रुपयांचा पारितोषिक असेल. क्या बात आहे. आणि 3 लगावले तरी 5,000 म्हणजे तब्बल 12,000 रुपयांचं पारितोषिक सध्या निकेश भोईर साठी लागलेलं आहे. क्या बात आहे. राबा नाचते अक्षरशः डीजेचा तालावरती बेधुंद. पण यावेळी संधी होती, बॅटची एज लागली आहे आणि बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सर्वांचे पैसे वाचलेत, सगळे खुश आहेत. ठोक डीजे. लव यू डीजे. हा एकविरा साऊंड अँड लाईट इव्हेंट्स. क्या बात आहे. हे भरपूर महत्वाचं आहे. समय सूचकता तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. नवीन फलंदाज पारस सिंग मैदानामध्ये दाखल होता. चला पारस, थोडं धावत या ना, थोडे एक्सरसाइज होईल. पारस सिंग धावत या थोडं, बघा सराव होईल तुमचा, कसरत होती. येस येस, क्या बात आहे. थोडी कसरत होते धावत आल्यावर. विनायक फिटनेस क्लब स्वतःची जिम आहे, पण बघा स्वतःची जी गोष्ट असते ती आपण करत नाही. कधी लक्षात ठेवा, आईस्क्रीम वाला कधी आईस्क्रीम खात नसेल, गोळावाला कधी गोळा खात नसेल. जिम आहे, मला तर वाटतं पारस सिंग कधी करतात की नाही. नाही ते जिम करतात, त्यांची फिटनेस तुम्ही पाहू शकता, खूप चांगली आहे. बॉलिंग पण अटॅक आता त्यांनी चालू केला आहे आता सध्याच्या सीझन मध्ये. आता इन ऍक्शन पाहायला मिळतील. पुढचा बॉल आशिक. ओहो हो, निकल कर मारा है, खींच कर मारा है. कमर तोड बल्लेबाजी. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये प्रहार केलाय आशिकच्या विरोधामध्ये. षटकार. क्या बात है, क्या बात है. चेंडूचा तो टप्पा अचूक घेरला आणि या चेंडूवरती बॅट्समनने षटकार मारला. तर पहा, आशिकने जर विकेट घेतल्या तर कवाजी त्यांच्याकडे 1,000 रुपये.
पाजी मला तर वाटतं आज ATM घेऊनच आल्या सोबत. बॉल हवेत, विकेट मिळू शकते. कॅच थोडी डिफिकल्ट आहे, कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पाजी आलेले आहेत का? आलेत का कवलजीत? कवलजीतला माहित असेल कॅचचं महत्व किती आहे. 16 की कॅच सोडली होती कवलजीची याच मैदानावर आणि कवलजीतने 60हून अधिक एकट्या ठोकल्या होत्या. एक चेंडू शिल्लक असेल कदाचित. स्टील 1 to go. 42-42. तर पहा आशिकनी जो निकेशचा विकेट घेतला त्यासाठी कवलजी त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आशिकसाठी. आणि येस, कवलजीत पाजी यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्स साठी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात है, ड्राईव्ह केला गेलाय. भाग्यवान सोमनाथजी काडेसर आणि प्रथमेश ठाकूर समालोचकांसाठी 2000 आलेत पाजीकडून. क्या बात आहे भाग्यवान, काय सांगाल? माझ्यापर्यंत तर येऊ दे. पहा ओव्हरची समाप्ती झाली. इथून धावफलक आपल्याला 43 पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरचा संपन्न 43. या प्रकारे विस्फोटक फलंदाजी केली निकेश भोईरने. काय सांगाल, कशी वाटली बॅटिंग? खूप चांगली. आता लय मध्ये पाहायला मिळतात. त्यांना उद्या खेळायचं होतं पण त्यांनी आज आपला संघाला इथं बोलवून खेळण्यास भाग पाडलं. कारण काय, कारण की उद्या एक्झिबिशन मॅच खेळायचे आणि हे दोन्ही संघ आले ही महत्वाची बाब आहे. येस, आम्ही या गोष्टीचा यापूर्वीच उल्लेख केला की हे आले संघ, त्याबद्दल आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 5 ओव्हरमध्ये पाजीने काल शतक लगावलं होतं गोलंदाजी करताना. हा अनोखा विक्रम राहील कदाचित. एखाद्याचा दिवस असतो, त्या दिवसाचा त्याचा पुरेपूर वापर केला समोरच्या फलंदाजांनी. गोलंदाजीवर तुटून पडले फलंदाज. बॅटिंग लाईनचा विचार केला राव्या 11चा तर खोलवर आहे बॅटिंग लाईन. आणि गोलंदाजीचा सोडूनच द्या, कारण की 9 गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. 9 तब्बल 9 गोलंदाज आले त्यांच्याकडे प्रॉपर. निकेश, टीम बनवताना नक्की कुठे जाऊन आलते किंवा काय केलं होतं आम्हाला सांगा, कारण यानंतर आमची प्रीमियर लीग आहे तेव्हा मी ते करेन नक्की. 21 कांडी किती? 42 की 21? निकेश सांगतायत बघा. किती? 21 का? 21 कांडी जालिम. रतन सर असेल कदाचित. आता पहा गोलंदाजीला कोण आलंय. गोलंदाजीला आता आलेले आहे आयोजक, म्हणजे अर्थातच विजय सिंग. आमचे जय हनुमान मंडळाचे कर्तव्य अध्यक्ष तथा माजी सरपंच नियोजित सन्माननीय गिरीधर काकांचं आगमन. आणि बघा क्या बात आहे, स्वागत बघा काय केलंय भव्य षटकाराने. गिरीधर काकांचं स्वागत केलंय. साधा षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला. आमचे गिरधर काका आल्या आणि आल्या आल्या त्यांचं स्वागत करण्यासाठी फलंदाजाने षटकार ठोकला. नेहमीच मकर संक्रांत चषकामध्ये त्यांचं आमच्यावरती खास प्रेम राहिलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं मकर संक्रांत चषकाचा. पण बॉल गॅप मध्ये 4 मिळतील. पारस सिंग ऑन फायर, चौकार. बघा निकेश, मुलीची साथ मिळते तुमच्या संघाला देखील. राव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता आलेली आहे.
यावेळेस देखील लॉब करण्याचा प्रयत्न, थर्डमॅन मध्ये चूक झाली आहे, बॉल मागे, 1 रन मिळू शकते. हा ना हे काय ते ठरवा बाबा पहिले आणि मग धावा. रन मिळाली असती पण तालमेल नव्हतं, कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये. कारण की मागे यष्टीरक्षकाच्या मागे जे फिल्डर आहेत ना ते अतिशय उत्तम दर्जाचे फिल्डर आहेत. ते शॉट थर्डमॅनला आणि शॉट फाईन लेगला आहेत. एक साईडला तुम्ही साईला बाद आहे, एक साईडला वैभवला बाद आहे. क्षेत्ररक्षकामध्ये त्यांची चांगली भूमिका राहिली आहे. यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो समोरच्या दिशेनं. श्रीमान श्रीपत म्हात्रे सर स्टँडच्या दिशेनं बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि खरंतर जनमान मंडळ निजे म्हटलं की आमचे बबन दादा असतील, आमचे खऱ्या अर्थानं गिरीधर दादा असतील. बघा निजे संघाचा सामना कुठेही असू दे, मला आठवतंय आजही की उसाटणे नाईटच्या स्पर्धेमध्ये गिरीधर दादा जवळपास 1-1.5-2 वाजेपर्यंत त्या व्यासपीठावरती होते निजे संघाला सपोर्ट करण्यासाठी. हे प्रेम आहे आपल्या गावावरती. आपल्या संघ, आपल्या गावचा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना भाग्यवान, तेव्हा मात्र एक वेगळं प्रेम असतं. खरं तर त्यांचं नेहमी सर्व संघांना सपोर्ट असतो, पण स्वतःच्या गावाचा संघ कुठेतरी जिंकावा हे मनामध्ये नेहमी असतं. या क्रीडांगणावरती आपण ग्रामीणचा वर्ल्ड कप, मकर संक्रांत चषक पाहतो. आमचे सिनियर अजय असतील, बबनजी रसा असतील, आमचे गिरधर दादा असतील, प्रचंड मेहनत सर्वांची असते या स्पर्धेमध्ये. आमचे सिनियर अजय करतात दरवर्षी न चुकता आम्हाला आवर्जून या स्पर्धेमध्ये बोलवतात. ही सुवर्ण नगरी आहे, या ऐतिहासिक नगरी आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे सुवर्ण नगरीमध्ये गोलंदाजीचा मायाजाल. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. तर नक्कीच पारसचे छोटे बंधू आलेले आहेत. सूरज यांना विनंती करतो की मंचावर यायचं आहे. सूरज सिंग यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. येस डेफिनेटली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टप्पन 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 पाहायला मिळतोय. हा देखील एक ऑलराऊंडर ची भूमिका करणारा फलंदाज आहे. ओहो, फटका पुन्हा हवेत खेळलाय. कॅच कंप्लीट होऊ शकते का पाहायचंय. आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. प्रथमेश बुम बुम प्रथमेशला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालं. थोडं अपडेट द्या. षटक क्रमांक 4 पूर्ण, 4 ओव्हर नंतर 56 धावा. तर नक्कीच प्रथमेश तुम्ही संघाला सपोर्टची वार्ता केली की जेणेकरून नेजी संघाला गिरीधर सरांचा वेळोवेळी सपोर्ट राहिलाय. तर नक्कीच ज्यावेळेस एखाद्यांचा आपल्या गावाचा संघ खेळत असतो त्यावेळेस खेळाडूंना सपोर्ट ज्यावेळेस भेटतो ना त्यावेळेस त्यांचं मनोबल वाढतं आणि त्यांच्यामध्ये खेळण्याचा कॉन्फिडन्स देखील उंचावतो. तर पहा वैभव आव्हाड यांनी जे झेल पकडला तर सुधीर कोतकर यांच्याकडनं 500 रुपये असतील. बघा निकेश, बघा राव्या इथे आहे आणि सांगते की पप्पा जिंकायला हवेत. धावा झाल्या त्या 56. तर पहा जयेश घाडगे यांच्याकडनं देखील वैभवसाठी डाय मारून जर झेल पकडला तर 500 रुपये असतील. ज्या गोष्टी त्याला जमत नाही त्या गोष्टी तुम्ही त्याला करायला भाग पाडायला वाटतंय. कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाज सज्ज होत आहे. लास्ट ओव्हर 56 झालेल्या, 56 ऑन बोर्ड. पारस सिंग ऑन स्ट्राईक. ऑप्शनच्या बाद शफल झाला तो ऑन साईडला वळवला. अलॉंग दी कापेट बॉल मागे आला. फिल्डर तिकडे तैनात आहे. चांगली फिल्डिंग, चेंडूला उचलतात, फेकतात, सेकंड साठी पलटल्यात. रिस्की रन कंप्लीट.
रिस्क घेतो इसके म्हणते जातं. जोपर्यंत रिस्क घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 258. 58. असद गोलंदाजी मार्क वरती. असरदार राहतील का लास्ट ओव्हर मध्ये. 58 झालेले आहेत. बरोबर पॉवर पॅक हिटर पारस सिंग ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर भरपूर मागे. वाईट बॉलचा इशारा पंचांचा असेल. येस डेफिनेटली इट्स अ वाईट बॉल. पारस सिंगनं आक्रमण केलं मैदानाच्या आतमध्ये. लांब पल्ल्याचा हा येतो भव्य षटकार. पारस सिंगनं आक्रमण केलं. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. पारस सिंगचा बॅट मधनं पॉवर पॅक षटकार आलाय. हो यावेळेस पुढात होता. प्लम झाले असते पण एलबी आउट नाहीये रतन सर. अन्यथा मला तर वाटतंय प्लम होते अगदी बरोबर. यस्टांच्या समोर होते. इम्पॅक्ट इन लाईन हिटिंग मिडल स्टंप. लेग बायच्या स्वरूपात ही धाव. 65. 65. थोडी करेक्शन असेल. 66 धाबा आहेत. सगळे लॉक करायचं होता. बॅटची स्ट्राईक हवी पारस सिंगला. स्ट्राईक मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. धाबांची शोध घेण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार मंजित मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. मंजित याचा नवीन फलंदाज. स्टील 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ या डावातला शिल्लक आहे. विजय 11 टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑफ केलाय. बॉल हवेत. लॉंग ऑफ. समीरचा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो. आउटफील्ड मध्ये लॉंग ऑफला चांगली कॅच कंप्लीट केले. 1 गॉन. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक तर घेण्याचा प्रयत्न केला होता पारस सिंगने पण तिथून मात्र कॅच हातात देऊन बसला फिल्डरच्या. विकेटचं पतन होत आहे. पारस सिंग बाद. धन्यवाद. नक्कीच आता सदा मैदानामध्ये दाखल होतोय. बॅट्समन साधारण शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल ऑफ ड्राईव्ह केला गेला. फटका चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह गॅप मध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. फिल्डर वेगान आलाय. सेकंडचा कॉल आहे. 2 मिळतील सहज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धाब्यासाठी पलटतायत. विकेट मॅटर करत नाहीयेत आणि त्यामुळे धावचीच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळते. 68 झाले. 68 आणि 69. 69चं टार्गेट असेल. 68 68 धावा दाखल कवरती 69चं टार्गेट. या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. गिरधर काका आपण या. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तथा आपण पाहतोय माजी
सरपंच नेजे आमचे गिरधर काकांचा शुभ सन्मान केला जाईल. नेहमीच त्यांचं प्रत्येक समालोचकांवरती विशेष प्रेम राहिलेलं आहे आणि आवर्जून जेव्हा जेव्हा मकर संक्रांत चषक ही स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती पाहतो तेव्हा त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ग्रामीणचा वर्ल्ड कप खरं तर त्या स्पर्धेमध्ये असते आणि दादांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करतोय. खरं तर इथून थेट आम्हाला नाईट स्पर्धेमध्ये जायचं त्यामुळे आता पुढील सूत्र मी सोमनाथ काडे सरांना विनंती करेन की आपण आपल्या हातात घ्यायचे आहेत. उद्या पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत जोडला जाईन. उद्या सोमनाथ काडे सर देखील आपल्यासोबत असतील आणि त्याचसोबत गिरा सर एक जबरदस्त कॉमेडी कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे ते आपल्यासोबत असतील. सध्या आपण पाहू शका स्क्रीनवरती आमचे गिरधरजी पाटील यांचा शुभ सन्मान. थँक्यू सो मच काका, वेळात वेळ काढून आपण स्पर्धेसाठी आलात आणि त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मी तुर्तास थांबतोय, स्पर्धेतून रजा घेतोय. भेटूया उद्या पुन्हा एकदा. ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे बंधुतुल्य मित्र, आमचे मोठे बंधू आणि खऱ्या अर्थानं आवाज